आणि यानंतर आता घेऊयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा। औषधांची गुणवत्ता आणि सुरक्षिततेवर देखरेखीसाठी केवळ 45 औषध निरीक्षकांवर जबाबदारी। 200 मंजूर पदांपैकी तब्बल 155 पदं अनेक वर्षांपासून रिक्त। कर्मचाऱ्यांवर कफ सिरप गुणवत्ता तपासणीचा ताण वाढला। मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली। गुणवत्ता निर्देशांक 172 वर। प्रदूषणकारी फटाके फोडणं टाळण्याचं हवामान तज्ज्ञांचं आवाहन। मध्य रेल्वेचं वेळापत्रक सुधारा, अन्यथा तीव्र आंदोलन करू। संयमाचा अंत पाहू नका। लोकल रेल्वे गाड्यांवरून विविध प्रवासी संघटनांना आक्रमक। महाव्यवस्थापकांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे हा इशारा। जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचा विस्तार होणार। अतिरिक्त 2 प्लॅटफॉर्म्सचं बांधकाम करण्याचा प्रस्ताव जास्तीच्या मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीसाठी फायदेशीर ठरणार। घटस्फोटाचं प्रकरण आधी ज्या कोर्टात दाखल झालं असेल त्याच कोर्टात दुसऱ्या जोडीदाराचा घटस्फोटाचा अर्ज वर्ग करून एकत्रित सुनावणी घेता येणार। जिल्हा न्यायालय किंवा उच्च न्यायालयाला विनंती केल्यानंतर हे शक्य होणार। उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय। विभागीय स्तरावर औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येणार। अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना लाभ मिळणार। आयटीआयसाठी 18 लाखांचा निधी वितरित करण्याचा मार्ग मोकळा। अतिवृष्टीसह पुरामुळे जिल्ह्यातील 22,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। 52,879 शेतकरी बाधित। नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनानं 34 कोटी रुपयांचा आर्थिक निधी मंजूर केला। पुणे शहरासह जिल्ह्यातील कमाल तापमानात आता घट, मात्र वातावरणात दिवसभर उकाडा आणि रात्री गारवा जाणवत असल्याचं चित्र। पुढील 2 दिवस घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज। पुण्यामध्ये मार्केट यार्डात पालेभाज्यांची आवक वाढल्यानं सर्वच प्रकारच्या पालेभाज्यांच्या भावात 30 ते 40% घट, तर दिवाळीमुळे मालाला कमी उठाव असल्यामुळे दर पडले।